PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी छत्रपती संभाजीनगर। भविष्याचे नो टेन्शन, घ्या आजच ऍडमिशन। PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज। अमरावती अचलपूर मतदारसंघाचे माजी आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या नेतृत्वात अतिवृष्टी, नुकसान भरपाई, शेतकरी कर्जमुक्ती, अपंग, मेंढपाळ यांच्या अनेक प्रमुख मागण्यांकरिता सुरू असलेल्या आंदोलनाला अनेक पक्षाच्या मोठ्या नेत्यांसह पिंपरी, वर्ला, उदखेड तसेच अनेक ग्रामीण भागातून शेतकरी मोठ्या प्रमाणात नागपूरला निघताना दिसत आहेत। सरकारनं या बाबींवर लवकरात लवकर तोडगा न काढल्यास शेतकऱ्यांना येणाऱ्या काही दिवसात नागपुरात जागा कमी पडण्याची शक्यता आहे। बच्चू कडू यांच्यामार्फत एक महाएल्गार मोर्चाचं आयोजन नागपूर येथे करण्यात आलं आहे। यांचा लढा हा शेतकऱ्यांसाठी आहे, शेतमजुरांसाठी आहे, दिव्यांगांसाठी आहे आणि समाजातील प्रत्येक घटकांसाठी आहे। पक्षीय भेदाभेद विसरून, जातीय भेदाभेद विसरून सर्वांनी या एल्गार सभेत आणि एल्गार मोर्चात त्यांना साथ द्यायला पाहिजे। प्रत्येक शेतकऱ्याचं दुःख या एकट्या माणसाने पूर्ण महाराष्ट्रभर लोकांसमोर आणलं आहे। सरकारला सळोकी पळो करून सोडलेलं आहे। आता आपल्या सरकारला दबावात आणायची जबाबदारी आपली, तुमची, आमची, सर्व शेतकरी बंधूंची, शेतमजुरांची आणि दिव्यांगांची आहे। म्हणून माझी एक विनंती असेल की प्रत्येक शेतकऱ्यांनी, प्रत्येक शेतमजूरांनी, शेतकरी पुत्रांनी या मोर्चात यायला पाहिजे आणि बच्चू कडूला यांनी सोबत द्यायला पाहिजे। बच्चू कडू यांनी मागण्या पूर्ण न झाल्यास मुख्यमंत्र्यांचे घर गाठण्याचा इशारा सुद्धा दिला आहे। तर बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांचा सरकार विरोधात नाराजीचा सूर दिसत आहे। तर ग्रामीण भागातील शेतकरी सततच्या पावसामुळे रडकुंडीला येऊन हवालदिल झालेला आहे। जनमत लाईव्ह न्यूज करता अमरावतीहून मंगेश अढाव यांची रिपोर्ट। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।